श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी माऊली तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा आशा पूर्ण करोत. तुम्हाला सुख समृद्धी आरोग्य आनंद आणि तुमच्या कुटुंबाला भरभराट देवोत हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. स्वामी माऊलीच्या आशीर्वादाने प्रत्येक भक्ताची इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद या संदेशातून त्यांना मिळत. स्वामी म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, होय देव तुझ्याशीच बोलायला तुलाच काही सांगायला आला आहे. या संदेशाला टाळू नकोस, शेवटपर्यंत ऐकून घे. दैवी आशीर्वाद तुझ्या घराच्या मार्गावर आहे. तुझ्या दुःखी भाग्यात आता भाग्योदय देव करणार आहे. तू विश्रांती घे आणि आनंदाचे विचार कर, कारण देव तुझ्यासाठी कार्य करत असल्याची भावना ज्या क्षणाला तुझ्या मनात जागृत होईल, अगदी त्या क्षणापासून तुझे भाग्य उदय होण्याचा कालावधी जवळच असेल. बाळा, मी तिथेच पोहोचतो. माझे संदेश तिथेच पोहोचतात जिथे माझे भक्त आहेत. ते माझ्यावर नितांत श्रद्धा आणि प्रेम करतात. म्हणूनच मी संदेशाच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत पोहोचतो आणि त्यांना मौल्यवान मार्गदर्शन देतो. देव म्हणतात, बाळा, कधीही या संदेशांकडे दुर्लक्ष करू नकोस. बघ, येत्या 2 मिनिटात ज्या फोनवरून तू हे ऐकत आहेस त्या फोनवरून आनंदाच्या बातमीसाठी तुझी निवड केल्या जाईल आणि तुला तत्परतेने ती आनंदाची बातमी प्राप्त होईल. विश्वासाने हा संदेश ऐकून घे. भक्तीत रममान होण्याआधी तू जर हा ऐकलास तर तुझी भक्ती वाढेल, तुझी श्रद्धा वाढेल. देव म्हणतात, तुम्ही ज्या गोष्टींमधून गेलात त्यांनी काहीतरी काढून घेतले आहे. तुम्ही काही गोष्टी गमावल्या आहेत, त्यासोबत तुम्ही तुम्हाला देखील गमावले आहे. तुम्हाला ज्या गोष्टी करायला आवडतात त्या तुम्ही करत नाही, म्हणून तुम्ही कधीकधी निराश होता. म्हणूनच आज मी तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जे काही गमावले आहे ते तुम्हाला अधिक पटीने परत मिळणार आहे. जर तुमच्या मनाला काही दुःख वेदना झाल्या आहेत तर विसरू नका की देव तुमच्यासाठी कार्य करत आहे. तुमच्या जवळून काही काढून घेतल्याचे दुःख तुम्हाला होत आहे, पण ते तुमच्यासाठी अयोग्य होते. मग ते एखादे कार्य असो किंवा एखादे नाते असो. तुला माहीत आहे की तुझा तारणहार तुझ्या सोबत आहे. तू जिथे जिथे पुढे चालत आहेस तिथे तुला दैवी आशीर्वाद प्राप्त होत आहेत. बाळा, तुझ्या मनाची मनोकामना मी जाणतो आणि ते आशीर्वाद देण्यासाठी तुझ्यापर्यंत आलो आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तू कधी कधी मनाने खूप काही हरला आहेस हे मी पाहतो. जुन्या दिवसांमध्ये तुम्ही जसे उत्साही होता तसे तुम्ही उत्तेजित होत नाही. पण जर तुम्ही माझा हात धरला तर माझ्याकडे एक योजना आहे. मी तुला तुझ्या आनंदासाठी युद्ध कसे करावे, तुझ्या आनंदासाठी ते कसे मिळवावे याचे शिक्षण देईल आणि तेच तुला धडा म्हणून गिरवायचे आहे. बाळा, तू तुझ्या जीवनात तो आनंद प्राप्त करावा, तो उत्साह, तो आनंद पुन्हा प्राप्त करावा आणि खूप काही पुढे जावे अशी मी तुला आज्ञा करतो. आणि त्या आज्ञेत तुला मी एक कार्यही देणार. त्या कार्यात जर तुला यशस्वी व्हायचे आहे तर तुलाही
पावले उचलावी लागतील. देवावर नितांत श्रद्धा ठेवावी लागेल. देव म्हणतात, बाळा, तुझ्या आनंदासाठी कसे झगडावे हे मी शिकवणार आहे. त्यामुळे किमान पुढील 3 मिनिटे हे ऐकण्याचा प्रयत्न कर आणि तुझे आणि तुझ्या नात्यातील दुरावा दूर होण्याचे यशस्वी प्रयत्न कर. देव म्हणतात, माझ्या लाडक्या बाळा, मी तुला तुझ्या आत्म्यासाठी मध्यस्थी कशी करावी हे दाखवणार आहे आणि या सर्वांच्या शेवटी तुम्हाला मी ते सर्व काही शिकवणार आहे ज्यासाठी तुम्ही माझे ऐकले पाहिजे. स्वामी म्हणतात, बाळा, पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत राहा, कारण यात तुमचे भाग्य परिवर्तन करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येणार आहे. देव जरी काही गोष्टी तुमच्याकडून काढून घेत आहे तर त्यासाठी दुःखी राहू नका, कारण त्याहीपेक्षा सर्वश्रेष्ठ तुम्हाला प्राप्त होण्याची ती शुभ वेळ येत आहे. माझ्यावर नितांत श्रद्धा ठेवणारे या संदेशाला संपूर्ण ऐकतील आणि जे माझ्याकडे दुर्लक्ष करू इच्छितात, माझ्या मार्गदर्शनावर दुर्लक्ष करू इच्छितात, ते या संदेशाला सोडून जातील. पण मला विश्वास आहे की माझे बाळ हा संपूर्ण व्हिडिओ ऐकेल, कारण मी यात त्याचे कल्याणकारी आशीर्वाद त्याला देत आहे. तुझी तळमळ मी पाहत आहे. सर्व काही सुखात व्हावे, जीवन आनंदात जावे यासाठी तू भरपूर प्रयत्न करत आहे. तुझी मध्यस्थी करण्यासाठी तुझा देव तत्पर आहे. तू सर्वात शेवटी जरी स्वतःला मानत असशील तरीही ते खूप काही व्यर्थ होणार नाही, कारण जो शेवटीही तयार होतो त्याच्यासाठी खूप काही आशीर्वाद प्राप्त होतात. बाळा, मला माहीत आहे की तुम्हाला असे वाटते की वेळ खूप काही अवघड आहे, पण तसे मानू नका, कारण देव तुमची मध्यस्थी करणार आहे. तुम्हाला ज्या ठिकाणी खूप मोठे यश हवे आहे त्यासाठी देवाची प्रार्थना करत राहा. आज जरी तुम्हाला काही गोष्टी जलद गतीने प्राप्त होतील आणि काही गोष्टींसाठी थोडा वेळ लागत असेल, पण हार मानू नका. देव आणि देवाचे कार्य अफाट आणि अनंत ऊर्जेने भरलेले आहे. ते सर्व काही एकत्रित करून तुम्हाला तुमचे जीवन परिवर्तन करणारे आशीर्वाद प्राप्त होऊन तुमच्या मोठमोठ्या इच्छाही पूर्ण होतील. पण तुम्ही संयम आणि धीर ठेवला पाहिजे. धीर खचू देऊ नका आणि संयम ढळू देऊ नका. तुम्ही जे काही मागत आहात, ज्या काही तुमच्या इच्छा आहेत, त्या पूर्ण करणारे आशीर्वाद देवांमुळेच तुम्हाला प्राप्त होणार आहेत. विश्वासाने पुढे जा आणि देवावर संपूर्ण विश्वास ठेवा. देव म्हणतात, बाळा, कधी कधी काही कठीण वाटते. जर एखाद्या दगडापासून देव घडवला जातो, त्याला घनाचे घाव सहन करून मूर्तीत रूपांतर केल्या जाते. जो मूर्तिकार ते घडवतो त्याच्या मनात ती मूर्ती तयार होण्यासाठी आकृती तयार होते. त्याचप्रमाणे तुझ्या मनातही काही गोष्टींसाठी, काही अशा इच्छांसाठी तू ते सर्व काही स्वप्न पहा आणि त्यात आकार देण्यासाठी मी तुला मदत करीन. विश्वास ठेव, देवाचे कार्य अनंत रूपाने तुझ्या समोर येईल. बाळा, जो कोणी देवावर विश्वास ठेवतो त्याला अंधारातून चालावे लागत नाही. बाळा, तुझ्या इच्छा, अपेक्षा पूर्ण करणारे आशीर्वाद तुझ्या मार्गात येत आहे. विनाकारण खूप काही जे कोणी दोषारोपण करत आहेत, जे कोणी नकारात्मक बोलत आहे, त्याकडे दुर्लक्ष कर, कारण त्यांना ती सवय आहे. ते निरंतर नकारात्मक बोलतात आणि कुणालाही पुढे जाऊ देत नाहीत. पण त्याऐवजी तू देवाचे ध्यान कर, नाम जप अधिक कर, कारण त्यामुळे तुझ्या मनात अधिक सकारात्मक भावना निर्माण होऊन तू देवाकडे
अधिक वळवल्या जाशील. बाळा, देवच तुझा करता धरता आहे. तू जर मला आपला गुरु मानतोस तर माझे मार्गदर्शन शेवटपर्यंत ऐकून घे, कारण यातच तुझे कल्याण आहे, तुझे हित आहे. तेव्हाच हा संदेश तुला प्राप्त झाला आहे. तुझ्या मनातील त्या वेदना, दुःख आणि यातना संपवण्यासाठी माझा संदेश तुझ्यापर्यंत आला आहे. तुझ्या मनातील खूप काही वेदना संपवून टाकणारा हा संदेश आहे. ज्या क्षणाला तू हे ऐकशील तेव्हा तुझ्या मनात ती जागृती निर्माण होईल जी मी तुला देऊ इच्छितो. तुझ्यासाठी सुखाचा काळ येत आहे. आता निश्चिंत राहा, कारण काळ परिवर्तित होत आहे. तुझ्याकडे सुख येत आहे, आनंद येत आहे. जर तुम्ही तुमच्या मनातून खचून गेला आहात तर आता माझा हा संदेश तुमचा धीर वाढवेल, कारण तुम्ही माझे प्रिय बाळ आहात. तुमच्यावर आनंदाचा वर्षाव करणारा हा संदेश ज्या क्षणाला तुम्हाला प्राप्त होईल त्या क्षणापासून तुमच्या जीवनात आनंदी आनंद येणार आहे. सुखी रहा बाळा, तुझे कल्याण होईल. स्वामींचा हा दैवी पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जाईल ते ऐकणारे स्वामी भक्त भाग्यशाली आहेत. त्यांच्या जीवनात स्वामी कधी प्रवेश करून त्यांची कार्य पूर्ण करतील हे त्यांना देखील कळणार नाही. ज्यांनी कुणी या संदेशाचा मनपूर्वक स्वीकार केला आहे त्यांच्या समस्या नष्ट होतील, त्यांना सुख, समृद्धी, आरोग्याची प्राप्ती होईल. स्वामी माऊलीचा निरंतर जप करत रहा. श्री स्वामी समर्थ या जपात अत्यंत प्रभावी शक्ती आहे, याचा अनुभव तुम्हाला येईल. स्वामी माऊली तुमच्या सर्व काही इच्छा पूर्ण करोत, तुम्हाला सुख, संपत्ती आणि आरोग्याने परिपूर्ण ठेवोत, हीच स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. 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 श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.